नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. माझ्या आजच्या लेखाचं नाव आहे नात्याची वीण. बघा, माझा आजचा लेख आवडतोय का? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. वहिनी, तू आणि दादा काका काकूंना भेटायला जाणार आहात ना? मी देखील येईन तुमच्याबरोबर, स्वाती म्हणाली. काकांचं वय 76 वर्ष आणि काकूंचं 72 वर्ष. अशा वयात त्यांना त्यांच्या तरुण उमद्या अशा मुलाच्या वियोगाचं दुःख सहन करावं लागत होतं. आलटून पालटून काका आणि काकूंचे चेहरे स्वातीच्या डोळ्यासमोर येत होते. त्यांचं दुःख तर आपण वाटून घेऊ शकत नाही, पण निदान तुम्ही स्वतःला एकटं समजू नका. आम्ही आहोत तुमच्याबरोबर, एवढा दिलासा त्यांना द्यावा असं स्वातीला वाटत होतं. तिला एकटीला काकांकडे जाणं शक्य होतं, पण तिने विचार केला की आईबाबांच्या पश्चात आम्हा दोघा बहीण भावंडांना एकमेकांच्या साथीनेच वाटचाल करायची आहे, म्हणून ती दादा बहिणीबरोबर जाण्याचा विचार करत होती. दुसऱ्या दिवशी दादाने स्वातीला फोन केला. आम्ही अर्ध्या तासात काकांकडे जातोय, तुझं काय? स्वाती त्याला म्हणाली, मी अगदी 10 मिनिटात निघाले तरी तुझ्याकडे पोहोचेपर्यंत पाऊण तास तरी नक्की लागेल, कारण आता संध्याकाळ झाली आहे, ट्रॅफिक लागेल. स्वातीला वाटलं होतं की दादा म्हणेल, ठीक आहे, मी थोडा वेळ वाट बघतो तुझी, आणि अगदीच जमत नसेल आज तर आपण उद्या जाऊ. उद्या रविवार आहे, मी घरीच आहे. पण यातलं काहीही घडलं नाही. उलट फोन बंद न करताच तो वहिनीशी बोलू लागला. बघ, मी तुला सांगितलं होतं ना की ती येणार नाही. मला माहीत होतं ते. वहिनी म्हणाली, अहो पण तिने स्वतःहून मला सांगितलं होतं की तुम्ही जाल तेव्हा मला सांग. त्यावर दादा म्हणाला, जाऊ दे, आपण आपलं विचारायचं काम केलं. फोन चालूच असल्याने हे सगळं स्वातीला ऐकू आलं आणि तिला परत एकदा नव्याने वाईट वाटलं. का आटत चाललंय आपल्यातलं प्रेम? मुळात एकमेकांबद्दल खरंच प्रेम असतं की केवळ व्यवहार असतो तो? भावा बहिणीच्या नात्यात भावच नसेल तर मग काय उरलं? एका घरात आपण एकमेकांच्या हातात हात घालून लहानाचे मोठे झालो. घरातला खाऊ एकत्रितपणे खाल्ला. खेळ कधीच तुझे आणि माझे वेगळे नव्हते. म्हणजे गोट्या, लगोरी, विटीदांडू किंवा खो खो खेळताना मी तुझ्याबरोबर असे, आणि भातुकली किंवा बाहुल्याबाहुलीच्या लग्नाच्या खेळात तू माझ्याबरोबर असायचंस. आईबाबांचं प्रेम दोघांनाही सारखंच मिळालं. मला सायकल, मोपेड चालवता यावी म्हणून मैदानावर माझ्यासाठी तू धावला होतास. इंग्लिश स्पीकिंगची पुस्तकं तू माझ्यासाठी आणली होतीस. मी नोकरी करू लागल्यावर संध्याकाळी मला घ्यायला तू यायचास. पुढे लग्न झाल्यावर देखील घरं वेगळी झाली तरी आपण एकमेकांबरोबरच होतो. आपली मुलं एकत्रच वाढली. आणि मग अचानक असं काय झालं? आपल्यात दुरावा कसा आणि कुठून आला? व्यवहार कुठून आला? आपण एकमेकांसाठी काहीतरी करतोय असं मनात का येतं आता आपल्या? आपण एकमेकांसाठी खरंच खूप काही करतोय का? असा स्वतःला प्रश्न विचारावासा वाटत नाही आपल्याला. आपण एकमेकांचे कोणीतरी आहोत, आपले ऋणानुबंध आहेत हेच विसरतोय आपण. नात्याची वीण घट्ट असावी यासाठी
दोन्ही धागे पक्के असावे लागतात. एका धाग्याची वीण घट्ट नसतेच कधी, ती उसवत उसवतच जाते. धन्यवाद.